आपले आरोग्य आपली जबाबदारी। आरोग्य टिप्स, डॉक्टरांचे मार्गदर्शन, आजार, उपचार, योगा, व्यायाम, आरोग्य चाचण्यांची माहिती। आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण भेटणार आहोत एका तरुण प्रतिभेला, जी केवळ विद्यार्थिनी नाही तर योगाच्या माध्यमातून संपूर्ण समाजासाठी प्रेरणा ठरत आहे। कुमारी गायत्री अभिमन्यू मस्के सध्या फिजिओथेरपी सेकंड इयरची विद्यार्थिनी। दररोज तब्बल 3 ते 5 तास योगा अभ्यास करते। वयाच्या 8वी पासून योगाशी जोडलेली आणि नुकत्याच चंद्रपूर येथे झालेल्या 6व्या राज्यस्तरीय योगा स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावलेला हा तिच्या मेहनतीचा व जिद्दीचा परिपाक आहे। तिच्या आदर्शातून आज अनेक विद्यार्थी प्रेरित होत आहेत आणि योगा अभ्यास करण्याची नवी सुरुवात करत आहेत। चला तर मग तिच्या या प्रेरणादायी प्रवासातील मनोगत जाणून घेऊया। या ठिकाणी मी सोलापूरमध्ये आलेला आहोत। या ठिकाणी मस्के ताई म्हणून एक छोटीशी आणि या ठिकाणी त्यांनी व्यायाम करतात। आपण त्यांना विचारूया त्यांच्या जीवनामध्ये काय बदल झालेला। नमस्कार, मी गायत्री अभिमन्यू मस्के। मी सध्या श्री सिद्धेश्वर कॉलेज फिजिओथेरपीमध्ये सेकंड इयरला आहे। तर मी रोज जवळपास 3 तास योगा करते आणि मी योगा 8वी पासून सुरू केलेला आहे। तेव्हा मी फक्त अर्धा तास वगैरे योगाला देत होते। त्यानंतर मला कळालं की आपल्या बॉडीमध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे, तर आपण अजून थोडा जास्त योगा केला पाहिजे आणि 8वी पासून योगा करत आहे। आणि यावर्षी मला 6वी राज्यस्तरीय स्पर्धा गडचिरोली चंद्रपूर येथे झाली, तेथे 2रा क्रमांक प्राप्त झाला। तर योगा हा असा आहे की तो फक्त आपल्याला शारीरिकच मदत करतो असं नाही, आपण शारीरिक आणि मानसिक दोन्ही पद्धतीने आपण फिट राहू शकतो। आणि विद्यार्थी म्हणून मला असं जाणून आलं की योगामुळे मी जेव्हा योगामध्ये फक्त आसनच नाही, आसनांमुळे आपण जसे फिट होतो शारीरिकपणे, तसेच आपल्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन वाढत जातं। कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे मला अभ्यासाला फार मदत होते आणि जे मानसिक संतुलन आहे, जे अनेक विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते की खूप जण स्ट्रेस, डिप्रेशन यांसारख्या आजारांमध्ये असतात। त्यामुळे जेव्हा आपण योगा करतो आपलं मानसिक संतुलन हे आटोक्यात येण्यात आपल्याला मदत होते। आणि याचप्रमाणे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने आपला वेळ काढून ॲटलिस्ट अर्धा तास वेळ काढून योगा केलाच पाहिजे। या ठिकाणी मस्केताई व्यायाम करत आहेत, योगा करत आहेत। त्यांच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये प्रचंड बदल झालेला आहे आणि ह्या ग्रुपमध्ये ते येतात। त्यांच्यासाठी खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद आणि त्यांचं फ्युचर खूप चांगलं हो हे ईश्वरचरणी प्रार्थना। जय हिंद, जय भारत।